नमस्कार. आपण पाहत आहात स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निबिड व्यासपीठ. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. शासनाचे शिक्षक व विद्यार्थी यांच्या विरोधी धोरणामुळे आजपासून सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये काळ्या फिती लावून असहकार आंदोलन कुरकुंभ केंद्र शाळांमध्ये सुरू करण्यात आले. यावेळी शिक्षक नेते तथा कर्मवीर सुभाष अण्णाकुल, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमॅन शांताराम जगताप म्हणाले की जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे असहकार आंदोलन चालूच राहणार आहे. जर शासनाने मागण्या मान्य न केल्यास 25 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं निवेदन दौंडचे तहसीलदार अरुण शेलार व दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना देण्यात आले. स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, दौंड, पुणे. शासनाच्या शिक्षक विरोधी धोरणाच्या विरोधात शिक्षकांच्या वतीने निषेध काळ्या फिती लावून करण्यात येत आहे. यासाठी बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिक्षक नेते माननीय शांतारामजी जगताप सर हे आहेत. ते आपल्याला सविस्तर आपल्याला कोणत्या मागण्या आहेत, आपण शासनाचा का निषेध करत आहोत. या महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमडली जाईल अशा प्रकारचे चुकीचे शासन निर्णय घेत असल्यामुळे विद्यार्थी आणि शाळा शिक्षकांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. 15 मार्च 2024 रोजी शासनाने निर्णय घेतला आणि नव्या प्रकारे संच मान्यता करून त्या ठिकाणी 76पेक्षा जास्त पटसंख्या असेल तरच तिसरा शिक्षक मिळेल अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळं हजारो शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झालेला आहे. शिवाय ज्या द्विशिक्षिकी शाळा आहेत त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय 5 सप्टेंबर रोजी घेतला. अशा प्रकारचे चुकीचे निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कंत्राट ते खाजगी कंपन्यांना, खाजगी माणसांना देण्याचं धोरण शासनाने अवलंबल्यामुळं विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. याचा थेट परिणाम हा गुणवत्तेवर होत आहे आणि या राज्यामध्ये अशा प्रकारचे प्रयोग चालू आहेत ज्या उपक्रमांच्या माध्यमामध्ये गुणवत्तेचा ग देखील नाही. असे उपक्रम शिक्षकांवर, विद्यार्थ्यांवर थोपवून त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. सातत्याने शिक्षक ऑनलाईन माहिती आणि अशैक्षणिक कामामुळे बेजार झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण राज्यभर काळ्या फिती लावून शैक्षणिक कामकाज करण्याचं आंदोलन सुरू करण्यात आलेले. तरी देखील शासनाचे डोळे उघडले नाहीत. तर येत्या 25 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शिक्षक सामूहिक रजा घेऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत आणि म्हणून शासनाला माझं आव्हान आहे, रद्द करा, 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 संच मान्यता रद्द करा, रद्द